नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. संकष्टी चतुर्थीचं व्रत नक्की कोणत्या चतुर्थीपासून सुरू करावं असा प्रश्न अनेकांना पडतोच. यावर शास्त्र काय सांगतं आणि हे व्रत सुरू करण्याची योग्य वेळ कोणती, चला जाणून घेऊया. संकष्टी चतुर्थीचं महत्त्व आणि विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा कशी मिळवायची बघूया. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी असं म्हणतात. संकष्टी या नावावरूनच कळतं की संकट दूर करणारी तिथी. हे व्रत गणपती बाप्पाला समर्पित आहे, जो आपल्या भक्तांची संकट दूर करतो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो. एका वर्षात साधारणपणे 12 संकष्टी चतुर्थी येतात, तर अधिक मास असल्यास 13 संकष्टी चतुर्थी येत असतात. या दिवशी गणेशाची उपासना केल्यानं जीवनात सुख शांती येते, शिवाय चांगली बुद्धी प्राप्त होते, शिवाय सर्व अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे. आता संकष्टी चतुर्थीचं व्रत कधीपासून सुरू करावं यावर शास्त्र काय सांगतंय, तर हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याबद्दल अनेक गैरसमज आहेत. शास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीच्या उपवासाची सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीपासून करणं अत्यंत शुभ मानलं जातं. श्रावण महिना हा व्रत वैकल्यांसाठी विशेष मानला जातो आणि त्या काळात केलेले व्रत अधिक फलदायी ठरते असंही मानलं जातं. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही केवळ श्रावणातच हे व्रत सुरू करू शकता. काही धर्मग्रंथांनुसार आणि परंपरेनुसार तुम्ही कोणत्याही महिन्याच्या संकष्ट चतुर्थीपासून हे व्रत सुरू करू शकता. फक्त तुमची श्रद्धा आणि भक्ती खरी असायला हवी. विशेषतः मिठाची चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थीपासून हे व्रत सुरू केलं जातं. जर तुमच्या मनात एखादी विशेष इच्छा असेल, तर तुम्ही त्या इच्छेच्या पूर्तीसाठी कोणत्याही संकष्टी चतुर्थीपासून संकल्प करून व्रत सुरू करू शकता. आता 2026 या नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. शिवाय या महिन्यात वर्षाच्या पहिल्याच चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. 6 जानेवारी रोजी पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. अनेक गणेश भक्त सलग 21 संकष्टी चतुर्थीचं व्रत करतात आणि त्यानंतर व्रताचं उद्यापन करतात. 21 हा अंक गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे. 21 दुर्वांची जुडी गणपतीला अर्पण केली जाते. 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. 21 संकष्टीचं व्रत पूर्ण केल्यानंतर सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि बाप्पांची अखंड कृपा राहते अशी श्रद्धा आहे. तर आपण येणाऱ्या 6 जानेवारीला अंगारकी संकष्टीपासून संकष्टी चतुर्थीच्या व्रताला सुरुवात करू शकता आणि तेव्हापासून तुम्ही 21 संकष्टी व्रताचा संकल्पही करू शकता. काही भक्त आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईपर्यंत संकष्टी चतुर्थीचं व्रत करतात, तर काही जण आयुष्यभर देखील हे व्रत करतात. उद्यापन म्हणजे व्रताची सांगता करणं. 21 संकष्टी पूर्ण झाल्यावर विधिपूर्वक उद्यापन करावं. आता संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यानं केवळ संकटच दूर होत नाही, तर अनेक प्रकारचे लाभही मिळतात. जसे हे व्रत केल्याने जीवनातील अडचणी आणि संकट दूर होतात. गणपती बाप्पाच्या कृपेने घरात सुख आणि शांती समृद्धी येते. गणपती बाप्पांना बुद्धीचे देवता मानलं जातं. हे व्रत केल्याने बुद्धी आणि ज्ञानही प्राप्त होतं. शिवाय मनातील विशेष इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत केलं जातं. स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि पतीच्या आरोग्यासाठी सुद्धा हे व्रत करतात. कुंडलीतील चंद्रग्रह अशुभ प्रभाव देत असल्यास हे व्रत केल्यानं चंद्राचे अनुकूल परिणाम प्राप्त होतात आणि ग्रह दोष निवारणासाठी सुद्धा संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं. एवढंच नाही, तर अंगारक संकष्टी चतुर्थीचं व्रत हे मंगळ ग्रह दोष दूर करण्यासाठी केलं जातं. तर आपणही येणाऱ्या संकष्टी चतुर्थीपासून 21 संकष्ट चतुर्थी व्रताचा संकल्प नक्कीच घेऊ शकता. संकष्टी चतुर्थीचं व्रत करण्याची अगदी सोपा विधी आहे. संकष्ट चतुर्थीचं व्रत हे पुरुष आणि स्त्रिया दोघेही करू शकतात. त्यासाठी सकाळची तयारी करावी. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावं. पाण्यात काळं तीळ टाकून स्नान केल्यास शुभ मानलं जातं. याचबरोबर स्वच्छ वस्त्र परिधान करून गणपती बाप्पांसमोर संकष्टी व्रताचा संकल्प करावा. दिवसभर उपवास करावा आणि काही भक्त तर निर्जळी उपवास सुद्धा करतात. तर काही जण दूध, पाणी किंवा फळांचा रस सेवन करतात. उपवासाच्या दिवशी कांदा, लसूण, बीट, गाजर, फणस आणि तुळशीचं सेवन करणं टाळावं. संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी गणपती बाप्पांची पुन्हा एकदा पूजा करावी. एका पाटावर किंवा चौरंगावर तांदळाची लहान रास करून त्यावर कलश ठेवावा. कलशाभोवती वस्त्र गुंडाळून त्यावर ताम्हण ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. पूजेसाठी लाल रंगाचे वस्त्र परिधान करणं शुभ मानलं जातं. गणपती बाप्पांना लाल अक्षदा, फुलं म्हणजे जास्वंदीचं फूल आणि 21 दुर्वांची जोडी अर्पण करावी. ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा.
धूप दीप लावून गणपती बाप्पांची आरती करावी. गणपती बाप्पांना मोदक, लाडू याचा नैवेद्य दाखवावा. संकष्ट चतुर्थीची व्रतकथा वाचावी किंवा ऐकावी. कथेविना पूजा अपूर्ण मानली जाते. त्यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पंचांगात पाहून चंद्रदर्शन करावं. चंद्राला अर्घ्य, गंध, अक्षता आणि फुलं वाहून रोहिणीनाथाय नमः असं म्हणून नमस्कार करावा किंवा चंद्राच्या कोणत्याही मंत्राचा जप करावा. चंद्रदर्शन झाल्यानंतर गणपतीची आरती करून उपवास सोडावा. जेवणात मोदक किंवा गोड पदार्थ असावेत. प्रसाद सर्वांमध्ये वाटावा. जर संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. यंदा 6 जानेवारी रोजी अंगारक संकष्टी चतुर्थीचा योग जुळून आला आहे आणि या दिवसापासून आपण संकष्टी चतुर्थीच्या व्रताचा संकल्प नक्कीच घेऊ शकता. अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचं व्रत मिळतं अशी ही श्रद्धा आहे. संकष्टी चतुर्थीचं व्रत हे अत्यंत प्रभावी आणि फलदायी आहे. तुम्ही श्रावण महिन्यातील चतुर्थीपासून किंवा तुमच्या सोयीनुसार श्रद्धेनं कोणत्याही चतुर्थीपासून व्रत करू शकता. कोणत्याही अंगारकी चतुर्थीपासून तुम्ही ह्या व्रताचा संकल्प घेऊ शकता. गणपती बाप्पा नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि सर्व संकट दूर करतील. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.